निधीसाठी पक्ष सोडणाऱ्या 6 खासदारांचा दुतोंडीपणा उघड. मंजूर झालेला विकास निधी सुद्धा पुरेसा खासदारांनी वापरला नसल्याचं समोर. संजय दीना पाटील यांनी अवघा 1.1% निधी वापरल्याचा दावा. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महागाईच्या विरोधात आंदोलन. महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत असं बॅनर. अधिवेशनातल्या दांडी बहादर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेतलं जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना गर्भित इशारा. अधिवेशनामध्ये भाजप आमदारांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा निर्णय. भाजपचे आमदार मंत्री किती वेळ सभागृहातल्या कामकाजात सहभागी झाले त्याची नोंद घेणार. विधान परिषदेत भाजप आमदारांची संख्या वाढली. नवीन 11 आमदारांची भर पडल्यानं संख्या 35 वर. राज्यपाल नियुक्त 5 आमदारांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता. नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ. डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत. घटनास्थळी बधिरीकरणाचं इंजेक्शन, आत्महत्येची शक्यता. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची हजेरी. दादर, वरळी, सीएसएमटी परिसरात पाऊस. वातावरणात गारवा आल्यानं मुंबईकर सुखावले. कोकणात पावसाची दमदार हजेरी. रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढचे 4 दिवस येलो अलर्ट. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन. चिखली, मेहकर तालुक्यात जोरदार पाऊस. पाण्यासाठी दाद मागावी लागणं दुर्दैवी. पाणी टंचाईवरून हायकोर्टानं सरकारला खडसावलं. पाणी उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं केलं नमूद. उत्तर प्रदेशमधल्या लखनौमधल्या कोचिंगला आग. आगीमध्ये 15 विद्यार्थ्यांसह. इराण होर्मुझची सामुद्रधुनी उघडणार. दररोज 20 लाख बॅरल तेल विकणार. पहिल्या फेरीतल्या चर्चेनंतर ट्रम्प यांची ऑफर. संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यामध्ये आगमन. 2 दिवस मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ.